नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र माध्यमिक विद्यालय गोरगावले बुद्रुक येथील शिक्षक बी कोळी आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला महावाचन अभियानांतर्गत 2024 मध्ये काही विद्यार्थ्यांचे वाचन करत असतानाचे फोटो डाउनलोड करून त्यांच्यापासून सर्टिफिकेट घ्यायचे होते। तरी ते कशा पद्धतीने अपलोड करावे याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तरी आपल्याला महावाचनोत्सव.org या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ती माहिती घेता येईल, किंवा आपल्याला प्रत्येक शाळेच्या ग्रुपवर आपण महावाचन अभियानांतर्गत महावाचन उत्सव 2024 अंतर्गत आपल्याला एक लिंक पाठवण्यात आलेली होती। ती लिंक महावाचनोत्सव.org अशी होती। त्या लिंकला आपण टच केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिस्प्ले आपल्या स्क्रीनवर दिसेल। तर या स्क्रीनवर आपल्याला दोन पद्धतीचे इंटरफेस, उदाहरणार्थ स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन। याच्यामध्ये स्कूल युजर रजिस्ट्रेशनमध्ये मुख्याध्यापक यांनी ती पूर्ण शाळेची माहिती भरल्यानंतर त्याचा पासवर्ड बनवून आपल्याकडे ठेवायचा आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे। जर तुमचं ते स्कूलचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर युजर लॉग इनला प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे महावाचनाचे जास्तीत जास्त सर्टिफिकेट कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना देऊ याची काळजी घ्यायची। उदाहरणार्थ मग ते कशा पद्धतीने करायचं, युजर लॉग इनला क्लिक करा। युजर लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा UDIS क्रमांक टाका, उदाहरणार्थ 270306050602 टाकल्यानंतर आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीचा एखादा पासवर्ड बनवून घ्या। उदाहरणार्थ आपण सोपा पासवर्ड बनवला PASS@123 अशा पद्धतीचा इंटरफेस झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन म्हणा। लॉग इन म्हटल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्या शाळेचं नाव वगैरे आपल्याला दिसेल। तर मग आपल्याला विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रिएट न्यू सबमिशन याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर आपल्यासमोर महावाचन सबमिशन फॉर्म अशा पद्धतीचा फॉर्म आपल्यासमोर येईल। तो फॉर्म आल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे फोटो, तो वाचन करत असतानाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर त्याचं सुरुवातीचं नाव, उदाहरणार्थ अंकित पाटील माझ्या विद्यार्थ्याचं नाव आहे, तर ते मी टाकलं अंकित पाटील। टाकल्यानंतर त्याचा रोल नंबर टाकला 02। रोल नंबर टाकल्यानंतर त्याचा वर्ग, उदाहरणार्थ माझा वर्ग आहे 8वी, तर 8वीमध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये तो विद्यार्थी आहे, उदाहरणार्थ तो B डिव्हिजनचा विद्यार्थी आहे। त्याच्यानंतर लँग्वेज, त्याने आपल्याला वाचून दाखवलेली जी भाषा आहे, उदाहरणार्थ आपण मराठी सिलेक्ट केली। त्याच्यानंतर त्याने मराठीच्या पुस्तकातील कोणता पाठ आपल्याला वाचून दाखवला, उदाहरणार्थ आपण घेऊ माझी माय हा टॉपिक आपण टाकला। त्याच्यानंतरचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे। मग तो उदाहरणार्थ आपण जर सेव्ह करून ठेवलेला असेल इमेजेसमधून तो टाकायचा आहे। उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी तुम्ही एखादा फोटो सेव्ह करून ठेवला आहे, उदाहरणार्थ मी फोटो सिलेक्ट केला, सिलेक्ट म्हणा, त्यानंतर इथे येऊन जाईल। त्याच्यानंतर त्याने वाचन केल्यानंतर आपल्याला त्याला मार्क्स द्यायचे आहेत, म्हणजे वाचल्यानंतर आपण उदाहरणार्थ 9 मार्क्स त्याला दिले। त्याच्यानंतर आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा। सबमिट केल्यानंतर सबमिशन इन प्रोग्रेस अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसेल। जवळपास 10-15 मिनटं आपल्याला ते सबमिशनसाठी लागतात। हे झाल्यानंतर आपण डॅशबोर्ड नावाच्या याच्यावर जाऊ शकतो। डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण ज्या विद्यार्थ्याचं सबमिशन केलेलं आहे, उदाहरणार्थ आपण सुप्रवीत धरू की त्याचं सबमिशन झालेलं आहे, तर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं
नाव टाकायचं आहे. आता ते लगेच आपल्याला काही दिसणार नाही. उदाहरणार्थ मी माझ्या नावाचं एक सबमिशन करून ठेवलेलं आहे, म्हणून मला या ठिकाणी माझं नाव दिसतं आहे. आता राजेंद्र माध्यमिक, आता उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी 12वी टाकलं होतं, त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर मीडिया आपण जो फोटो टाकला तो बघू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्ममध्ये काही सबमिट एडिट करायचं असेल सबमिशन करण्यासाठी तर ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे. त्याचं सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी या सर्टिफिकेट्स ठिकाणी जनरेट सर्टिफिकेट असं म्हणा आणि असं सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर अशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला ते दिसेल. असं दिसत असताना डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करा किंवा आपण त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतो. त्याच्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेट झाल्यानंतर ते सर्टिफिकेट सोबत ठेवा आणि ते त्या विद्यार्थ्याला पाठवा. अशा पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षण क्रीडा विभागामध्ये महावाचन उत्सवात सहभाग आणि त्याला प्रशस्तीपत्र कशा पद्धतीने पुरवायचं असं करू शकतो. धन्यवाद.